हाय हॅलो नमस्कार, नीलम बुरसे या यूट्यूब चॅनलवर प्रथम तुमचं स्वागत आहे। आज मी इथे ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरमध्ये सायन्सच्या टीचरसाठी बनवलेला सायन्स थीम केक असं तुम्ही म्हणू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता जे हे टेम्पलेट दिसतात वर मी जे लावत आहे हे कोणत्याही शॉपमध्ये अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे हे मी गूगल थ्रू फोटो सर्च करून हे एका फोटोच्या जे आपले फोटोचे जे शीट असतात त्यावर प्रिंट करून घेतलं आहे, जेणेकरून याची शाईन तशीच राहील। आणि साध्या पेपरवर हे याची शाईन दिसली असते, तर नेहमी जर तुम्ही असे करत असाल थीम केक तर ते नेहमी फोटो प्रिंटवरच फोटो शीट जी भेटते त्याच्यावर प्रिंट करून तुम्ही ते कट करून अशा पद्धतीने त्याला स्टिक जॉईंट करून तुम्ही इथे त्याचा यूज करू शकता। तर तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने कटआउट जे केले आहे ते मला जिथं योग्य वाटतात तिथे मी स्टिक करत आहे। नेहमी कस्टमरला सांगणं गरजेचं आहे आपण ह्या केकमध्ये काय यूज करतो, जसे की स्टिक यूज करायचं तर सांगावे की स्टिक यूज करतो जेणेकरून त्यांना कोणत्या प्रकारची हानी होऊ नये। तर इथे जे यूज करत आहे आपण एक कटआउट जे आहे जे कागदाचे यूज करतो त्याचंही कस्टमरला सांगणे गरजेचे आहे, कागद आहे जेणेकरून त्यांच्या खाण्यात ते येऊ नये। तर ह्या पद्धतीने मी इथे कटआउट लावून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे। आत्ताच आपला केक एवढा छान दिसत आहे। तर ह्यावरील तुम्ही जे ड्रिपिंग जेल बघतात त्या जेलमध्ये ॲक्च्युली जेल ग्रीन कलर, येल्लो कलर आणि व्हाईट कलरचा यूज होतो, पण माझ्याकडं व्हाईट कलर अवेलेबल नसल्यामुळे इथे मी व्हिपिंग क्रीम, फेटलेली जी आपली व्हिपिंग क्रीम असते त्याचा वापर करून मी इथे हा कलर बनवलेला आहे। हा कलर बनवण्यासाठी तुम्ही थोडासा ग्रीन कलर, अधिक प्रमाणामध्ये येल्लो कलर आणि थोडासा व्हाईट कलर हा जेलमध्ये मिक्स करून हा कलर तयार होतो। तर दिसायलाही हा कलर खूप सुंदर असतो आणि तो ॲक्च्युली बऱ्याच कस्टमरला आवडतो, त्यामुळे मी हा कलर जास्त यूज करते माझ्या केकमध्ये। मला फार कलर पसंत नाही, पण हे हलके हलके कलर हे केकला खूपच छान असा लुक देतात। तर तुम्ही इथं बघू शकता ह्या पद्धतीने मी केक आता माझा रेडी झालेला आहे। तर थोडासा हलकासा आपण म्हणू शकतो जादुई टच देण्यासाठी मी या केकमध्ये थोडेसे स्प्रिंकल वापरलेले आहेत। मला गोल्डन आणि सिल्वर स्प्रिंकल वापरायला जास्त आवडते केकमध्ये, कारण ते एक वेगळ्या उंचीवर आपल्या केकला घेऊन जातात। तर याच्यामध्ये मी स्पेशली सिल्वर बॉल्सचा वापर केलेला आहे, ते दिसायलाही खूप सुंदर दिसतात, पण वापरताना हे हलकेसे वापरायचे, खूप अति प्रमाणातही टाकल्यावर आपला केकचा लूक बिघडू शकतो, त्यामुळे हलके हलके थोडेसे स्प्रिंकल मी केलेले आहे। तुम्ही बघू शकता शेवट की हा केक खूप सुंदर आणि उठून दिसतो आणि हा केक माझ्या कस्टमरला म्हणजे त्या मुलींना खूप आवडला, त्याचा लूकही खूप आवडला आणि खूप खुश होत्या। तर हे कस्टमरचे आनंद बघून आपल्यालाही तेवढंच समाधान मिळतं, केक बनवण्याचा एक वेगळा आनंद मिळतो, आपल्या मेहनतीचं चीज झाल्याचं एक वेगळं समाधान आपल्याला मिळतं। तर चला असेच सुंदर सुंदर केक माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि माझे केक्सच्या डिझाईन्स तुम्हाला आवडत असेल तर मला नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला इथून पुढे व्हिडिओज बघायला मिळतील। आणि ह्या व्हिडिओसोबत मी इथून पुढे ह्याच चॅनलवर आपले ब्लॉग चॅनल सुरू करत आहे। आय होप तुम्हाला माझे ब्लॉग नक्कीच आवडतील आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, त्याचे निरसन करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल। आणि चला भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये। आता माझे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा।